ओला वाटाण्याची चटणी तयार करण्यासाठी मी इथं ओला वाटाणा घेतलेला आहे। हिरवी मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता, एक कांदा, अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे। सुरुवातीला आपण हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेऊया। नंतर गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यात वाटाणा 1 चमचा तेल टाकून 5 मिनिटं आपण हे वाटाणे भाजून घेणार आहोत। आता गॅसवर पुन्हा तोच पॅन ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि कांदा टाकून घेऊया। आणि कांदा आपला परततोय तोपर्यंत आपण वाटाणे मिक्सरला जाडसर असे वाटून घेणार आहोत। आता आपले कांदा परतलेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून 5 मिनिटं आपण परतून घेऊया, जेणेकरून आपला टोमॅटो मऊसर होईल। आणि त्यामध्येच 5 मिनिटांनी मी पाव चमचा हळद आणि जाडसर वाटलेले वाटाणे, चवीनुसार मीठ टाकून आपण 1 मिनिट हलवून त्याच्यावर झाकण ठेवूया। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। आता मी त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते। अशा पद्धतीने ओल्या वाटाण्याची चटणी तयार।